13 ऑगस्ट 2026 मराठी सिनेमा पाहिला. आता थांबायचं नाही. सुंदर आहे. BMC मधली सत्य घटना आहे, त्याच्यावर आधारित सिनेमा आहे. BMC मधले जे कामगार आहेत, झाडू लावणारे, कचरा उचलणारे, ड्रेनेज स्वच्छ करणारे, हे सगळं त्यांच्या जीवनावर सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे. आणि सुंदर आहे सिनेमा. कामं तर सगळे कामं करणारे चांगलेच आहेत आणि सिनेमाची थीम पण खूप छान आहे आणि एंडला तर खूप इमोशनल व्हायला होतं. जरूर म्हणजे बघावा असा सिनेमा आहे. तर थोडक्यात हे BMC वर्कर्सचं त्यांचं काम दाखवलंय, कसं ड्रेनेजमध्ये उतरून कामं करतात, मग कशी सफोकेशन होतं वगैरे वगैरे. तर अशातच जो आयुक्त असतो तिथला, तर तो एक फरमान काढतो की जितके वर्कर्स जे 10वी नापास आहेत, तर त्या सगळ्यांकरता रात्रशाळा सुरू करतोय आणि फुकट आहे ती तुम्हाला. तुमचं काम झालं की तुम्ही संध्याकाळी 1-2-3 तास तिथे यायचंय आणि प्रत्येकाने हजर राहायचंय. जर आणि तुम्ही हजर राहिले जर, तर तुम्हाला 3,000 रुपये स्टायपेंड मिळणार आहे आणि नंतर जर पास झाले 10वी, तर तुमचं प्रमोशन होणार आहे, तुम्हाला बढती मिळणार आहे आणि पगार पण वाढ मिळणार आहे. मग त्याच्यामुळे आधी तर सगळ्यांची कुरकुर असते की काय टूम काढलीये. आधी सगळ्यांना वाटतं की म्हणजे अशी अफवा असते की हा आयुक्त खूप कडक आहे, तो काम न करणाऱ्याला काढून टाकतो. मग जेव्हा लिस्टमध्ये त्यांची नावं आलेली असतात, आधी सगळे टरकलेले असतात. संजय जाधव तर भरत जाधव तर आपल्या खिशात विषाची बाटलीच घेऊन गेलेला असतो की यांनी जर मला काढलं तर मी त्याच्यासमोरच विष घेऊन आत्महत्या करीन वगैरे. पण मग तिथे गेल्यावर एकदम त्यांना सरप्राईज होतं, म्हणजे की अरे हे तर आपल्या चांगल्याचा विचार करतात. म्हणजे असं थोडंसं पहिलं त्यांचं इम्प्रेशन मग व्यवस्थित होते. मग यायला सुरुवात करतात. पण आता एक तर दिवसभर इतके थकलेले, काम केलेलं आणि त्यात पुन्हा तो 10वीचा अभ्यास, ते सगळं डोक्यावरून जात असतं. म्हणजे नको नको कंटाळतात नंतर. तर मग ठरवतात की आता काय नको बाबा आपण यायला. आणि त्यांनी अशा आधीमध्ये टेस्ट पण ठेवलेल्या असतात. मग ते टेस्टची उत्तरं कुठे येत असतात, त्यांना नीट लक्षच नसते. मग कोणी आपल्या मुलीकडून हे करून घे, कोणी काही करून घे, कसं तरी करून ते भरून आणून देतात 8 दिवसांनी. त्याला भुतकर दाखवलंय, ओम भुतकर त्यांचा टीचर. तर तो पण खूप डिव्होटेड टीचर दाखवलाय. तर त्याला ते सगळं कळतच. मग तो म्हणतो अरे ते चुका करायच्या, कॉपी करायची, ती पण जरा समजून करा ना, असं तसं. म्हणजे थोडंसं तो त्यांना समज देतो. पण मग नाही, तर ते म्हणतात जाऊ दे, आपण काही यायचं नाही उद्यापासून. येत नाहीत. मग तो त्याची एक गर्लफ्रेंड असते. तर तिला खूप आवडतं की हा असं सोशल काम करतो वगैरे, म्हणजे ती बोलून दाखवते तसं. पण मग ती म्हणते माझ्या इथे पण एक काम आहे आणि 35,000ची नोकरी आहे. तर तो म्हणतो नाही, मी आता यांना शब्द दिलाय वगैरे असं. तर मला आणि इथेच बरं वाटतं. पण मग जेव्हा ते 2 दिवस येत नाही म्हणतात आता आम्ही येणार नाही, तेव्हा मग तो परत तिला म्हणतो की बघ तू माझ्याकडे म्हणजे टाक शब्द, मी येईन. मग हा आयुक्त भेटतो, म्हणतो कसं काय चाललंय तुमचं. ती म्हणत नाही तसं तर चांगलं चाललंय, पण असं असं झालं ना, आता काही कोणी येतच नाही. तर मग तो आयुक्त म्हणतो की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की कसं त्यांना हे करायचं, म्हणजे त्यांच्या मनात आग पेटवा तुम्ही. मग तो प्रत्येकाला जाऊन भेटतो पर्सनली आणि त्यांना थोडंसं इमोशनल, थोडे इकडचे उदाहरणं तिकडची उदाहरणं सांगून पटवतो. मग प्रत्येक जण हळूहळू, आणि त्यांना तेही वाटत असतं ना, त्यांचा नातू वगैरे, त्याच्या सुनेलाही भरत जाधवच्या काम करावं लागत असते कारण मुलगा मेलेला असतो म्हणून. आणि मुलगाही म्हणत असतो काय तुम्ही चेंडू आणला, मला सगळा घाण वास येतो त्याचा ड्रेनेजचा, मला सगळे माझे मित्र चिडवतात की तुझे आबा गटारीत काम करतात वगैरे वगैरे. तर ते मग त्यांना म्हणजे त्याला हे की तुम्हाला मान पण पाहिजे, तुमच्या नातू तुम्हाला अभिमानाने बघायला असा हवाय. आणि मग तो नातू एक दिवस अभ्यास करत असतो गणिताचा, तर मग ह्याला सांगितलं असतं जे शिकवलं असतं, तर ते सांगतो. मग त्याला अप्रूप वाटतं, म्हणतो आबा तुम्हाला कसं येतं हे आजोबा. मग म्हणजे मग असं प्रत्येकाच्या मनात थोडीशी आशा फुलवून. आणि त्या ज्या बायका असतात वर्कर्स, तर त्या कचरा, तर तिथे त्यांचं सोसायटीमध्ये एका बाईशी खूप बाचाबाची होते, इंग्लिशमध्ये बडबड 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 करते ती. मग त्यांना तेही खूप लागतं. मग ते सगळेजण असे एक एक दोन दोन करून हळूहळू सगळे पुन्हा यायला लागतात आणि जिद्दीने आम्ही करू म्हणतात. मग झालं. मग
म्हणजे सुरू होतो अभ्यास पुन्हा त्यांचा इंटरेस्ट घेऊन. मग शेवटी जेव्हा महिना राहतो परीक्षेला, तर सराव परीक्षा होते. तर त्याच्यातही मग त्यांना सगळं कळतं की आपल्याला असं नाही की आपले मित्रमैत्रिणी आपल्या जवळ आहेत, आपल्या कुठेही सीट असू शकते, बॅग बाहेर ठेवायचे आहेत, मोबाईल नाही आहे, हे ते सगळे म्हणजे जसं बोर्डाची परीक्षा होते तसं त्यांचा सराव करून घेतला जातो. आणि मग शेवटी तो परीक्षेचा दिवस उजाडतो. सगळेजण जातात, बसतात परीक्षेला. सगळ्यांना असे वेगवेगळेच रूम असतात आणि वेगवेगळ्या जागे, पण देतात सगळे व्यवस्थित पेपर वगैरे देतात. आणि नेमका शेवटच्या पेपरला 3 दिवस असतात. आणि तेव्हा त्यांचा एक मित्र ड्रेनेज मध्ये बुडून मरतो. मग हे लोक आंदोलन करतात की तुम्ही काही सेफगार्ड गोष्टी करत नाही. आयुक्त असतो गोवारीकर, आशुतोष गोवारीकर, सुंदर काम केलंय त्यांनी पण. आणि सिद्धार्थ जाधव पण असतो, त्याची बायको, मुलगा. तर त्याच्यावर डोक्यावर पण कर्ज असतं खूप. त्याचे वडील लई मग त्याला मग सपोर्ट करतात, जसं त्यांना कळतं की आपला मुलगा आपण शाळेत जातोय वगैरे. आधी ते लाजे खाते तर कोणी घरी सांगत नाही, पण मग नंतर सगळेजण तयार होतात करायला. आणि मग सुरू होते त्यांचा अभ्यास वगैरे सगळं सुरू होते. काही दिवसांनी मग जेव्हा 3 दिवस राहिलेले असतात परीक्षेला, तर तो त्यांचा ड्रेनेज मधला म्हणजे एक जो मित्र असतो तो मरतो. तर मग ते सगळ्यांना लागतं. मग ते लोक आंदोलन करतात की तुम्ही लोक काहीच करत नाही, लक्ष देत नाहीत वगैरे. पण मग आता सगळे म्हणतात की काही कोणी लक्षच देत नसतं, मग आता काय करायचं. मग एक नेता असतो त्यांचा, तो म्हणतो की जा तुम्ही तुमची परीक्षा द्या, मी सांभाळतोय ते सगळं. आणि मग त्या आंदोलनाला त्यांचे यश येतं. आणि मग म्हणजे बीएमसी मग म्हणते की आम्ही म्हणजे करू सुधारणा, म्हणजे विचार करू याच्या. आणि मग दाखवलंय की त्यांचा मग रिझल्टचा दिवस येतो. मग सगळे पास होतात झाडून. सर विचारतात, अरे सगळे कॅरेक्टर्स पास झाले? तो म्हणे हा, सगळे कॅरेक्टर पास झाले. आणि कमी, कोणी 36%, कोणी 40%, कोणी, पण काही मुलींना 65-60% सुद्धा मिळालेले असतात. मग आता ज्यांना चांगल्या मार्कांनी पास असतात मग ती सगळ्यांचीच म्हणजे बढती होते, कुठे काही कुठे काही. आणि मग त्यातल्या ज्या लेडीज असतात त्यांना स्पेशल रिसेप्शनिस्ट सारखं किंवा डायरेक्टली गोवारीकरच्या हाताखाली वगैरे नोटीस टाईप कर, हे कर, ते कर, असं दाखवलंय. आणि मग त्यांचा सत्कार केला जातो आणि बीएमसी तर्फे, आणि सगळ्यांचा एकत्र फोटो विटो काढला जातो. म्हणजे थोडक्यात जर तुमच्या मनात इच्छा असेल किंवा काही करून दाखवायची जिद्द असेल तर आकाशही ठेंगणं आहे हे त्याच्यातून दिसतं. आणि सुंदर कामं केली सगळ्यांनी, सुंदर सिनेमा.